कशा प्रकारे अवहेलना करते बांधवानो शिकण्यासारखं आहे। प्लॅटिंग सादर आहे, जरा गोळ करून घ्या, शांतता लागा, लवकर घेतो शॉर्टकट। चला, आपल्याकडे 4 एकर शेती आहे, 2 एकर विकली, 2 एकर बाकी आहे। त्या शेतीमध्ये राजाव काही पिकत नाही, धान आहे, त्या धानाले बी कोंब फुटलं बाबा। मुलीबाळीचं शिक्षण आहे, सावकाराचं कर्ज आहे, कसं होईल, का होईल? पत्नीला आवाज मारून पाहतो, पत्नीसारखा दोस्त या दुनियेत नाही बाबा। भाऊ राहील हिस्सा मागा निष्ठेरीचा, बापाले लोक राहते, पोरगा राहिला तर म्हणते तुला माझ्यासाठी का करून ठेवलास? पण पत्नी नाही म्हणत राजेव, कधी म्हणणारे नाही। सुकलं दुखलं बायको नवऱ्याला विचारते, नवरा बायकोला विचारते, चला पत्नीला आवाज मारून पाहतो। मंजुळा मंजुळा ग मंजुळा मंजुळा, मंजुळा काय झालं हो? अरे आली, मी काय म्हणतो इतका वेळ झाला, 10 वाजले आणि पागल मी शेताकडे जाता जाता रुकलं तुझ्यासोबत बोलण्यासाठी। आणि तू कुठं गेली होती का? कुठे गेली होती म्हणजे घरात काम होते हो। काम होते? हो ना। कोणते कोणते काम केलीस बाई? काम केलीस म्हणजे तुम्हा माणसासाठी कोणती काम आहेत? हे तर माहित आहे, माणूस काय खाल्ला का गेला वावरात, बायाले पुष्कळ रंगाचे काम करावं लागतं। नाही तर का? छकुली कुठे गेली आपली वाली? आहे ना, घरात आहे का? हो। शाळेत नाही गेले? नाही गेली। नाही गेली? सुट्टी आहे तिला। हो, रविवार दिवस आहे, पण मला आठवतच नाही, कामाधंद्यामध्ये राहतो, मला आठवत नाही। हो ना। कुठं गेली ते? घरात आहे, आवाज द्या। दे आवाज, तू दे आवाज। छकुली, अगे छकुली, कुठं आहे बेटा? काय ग, कशाला आवाज दिली मला? अगं किती अभ्यास करशील बेटा? तुला माहिती आहे माझं आता 15-20 वर्ष आहे, म्हणजे फायनल इयर। तुझ्या भाषेमध्ये 15वी आणि माझ्या भाषेमध्ये फायनल इयर। अच्छा, तुला माहिती आहे माझ्या फायनल इयरचा एक्झाम सुरू आहे आणि त्याची मला खूप सारी तयारी करायची आहे। हो का? मग अभ्यास नाही तर काय करू? हो ना बाई। काय? वारे बापा, हे वय माय माय बाबा, हा हे माय माय होय। बाई कुठं चालली? मग कॉलेज मध्ये जाता का बाबा? तुम्हाला काय सांगू, मला ना एक्झाम साठी मला 50,000 रुपयाची गरज आहे। काय? मग 50,000? एक्झाम म्हणजे का परीक्षा होते ना? परीक्षाला 50,000 रुपये काय लागते? का तुम्ही? जवान तरुण मुलगी आहे, तिचे कॉलेज चालू आहे, 50,000 नाही लागतील तर किती लागतील? आणि शहरासारख्या शिक्षण कॉलेजामध्ये 50,000 रुपये लागतात, त्यापेक्षा जास्तीही लागतात। ठीक आहे, मग तुला 50,000 रुपये लागतात ना? अगं मी जिवंत आहे तुझ्यासाठी, चोरी करीन, डाका मारीन, कुठूनही आणि तुला 50,000 रुपये देईन मी। ठीक आहे, जा अभ्यास कर घरात। अभ्यास? बाबा तुम्ही किती गोड आहात। काऊ? तुमचे असे विचार ऐकून मला असं वाटते की मला आई बाबा भेटले, असं वाटते खरंच देवरूपी माणूस, देवरूपी माणसाच्या घरात मी जन्म घेतली। वारे माझी मुलगी, तुमच्यासारखे आई बाबा भेटणं माझ्यासाठी खूपच अवघड आहे। वारे माय माय, तुम्ही मला सावलीप्रमाणे आहात, तर आई मला आपल्या स्वतःचा हाताचा घास माझ्या तोंडामध्ये घालून मला आतापर्यंत लहानाची मोठी केली। आई खरंच तुम्हाला अशीच पाहत राहशील ना? खरंच? बाबा तुमची अशी राजा राणीची जोडी अशीच कायम ठेवाल ना? बाबा खाऊने आयुष्यभर मरेपर्यंत आम्ही एकामेकाला विसरणार नाही। असं? माग का? हो माझा सोन्याचा राजा राणीचा दरबार, माझ्या सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, संसार,
सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. वारे माझी पोरगी असं अरे पोरगा का देते असा पुतळा पाहिजे. संस्कार माझ्या घरी आई वडिलाचे मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. मग तसं शिकवा लागते. बाबा तर अशीच एकटवळ्या कधीही करू शकतात, पण माझी आई मला कधीच कुठल्याच कामाने अशी मागे पडू देणार नाही. नाही मग काम मी नाही करायचं. आपलं शिक्षण पाय, अभ्यास पाय. तुले 50,000 रुपये लागतात ना, मी देतो. तुम्ही पण बाबा आपला संसाराचं दारिद्र्यामध्ये सुरू आहे आणि तुम्ही 50,000 कुठून देणार? त्याची चिंता करू नको, मी जिवंत आहो ना. खरंच मग बेटा कसला टेन्शन घेते ग? पायी कष्ट करूया, सगळं काही करून आणि तुला शिक्षण शिकून बेटा. खरंच आहे. कशाला करते? नाही आहे, तुम्ही दोघं जिवंत असताना मी कसल्याच कामाची भीती कशाला ठेवणार? आई माझ्या मूर्तीवाणी, आई तुझ्या के मूर्तीवाणी, त्या जगात गेली आई आणि मन जन्म दिला काय तुझे उपकार बिनवाई, आणि मला जन्म दिला काय तुझे उपकार बिनवाई. आई तुझ्या मूर्तीवाणी, त्या जगात बसली नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी, त्या जगात बसली नाही, आणि मला जन्म दिला काय तुझे उपकार बिनवाई, आणि मला जन्म दिला काय तुझे उपकार बिनवाई. आई तुझ्या मूर्तीवाणी, या जगात बसली नाही, आई तुझ्या मुरलीवाणी या जगात बसली नाही, आणि मला जन्म दिला काय तुझे उपकार बिनवाई, आणि मला जन्म दिला काय तुझे उपकार बिनवाई. तुझ्या मूर्तीवाणी, या जगात बसली नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी, या जगात बसली नाही, आणि मला जन्म दिला काय तुझे उपकार बिनवाई, आणि मला जन्म दिला काय तुझे उपकार बिनवाई. आई मला ना एक्झाम साठी खूपच म्हणजे अशी घाई आहे आणि मला असं कधी कधी वाटतं की कधी कधी पहिल्या नंबरने पास होऊन येते आणि तुमच्या दोघांचं पण नाव रोशन करते. बेटा तू काळजी करू नको, तू घरामध्ये जा आणि अभ्यास कर. खरंच मी जाते. रोशनजी चकोळे यांच्याकडून आमच्या पार्टीला 50 रुपयाची सप्रेमेट मिळाली. सततचे प्रणाम, धन्यवाद. अहो कारभारी ऐका. तुम्ही म्हणून तो दिल्या मुलीला का पैसे काढीन म्हणून, पण पैसे आणजाल कुठून तुम्ही? मन समाधान करायला लागते. पैसे कोठून आणायचे, का आणायचे? आपल्याकडे पैसे तर नाहीत मंजुळा. मी होतो म्हटलं. माझ्याजवळ माझी सोन्याची एकदारी होती, ते पण आपण बांधायसाठी हे केलं, गहाण ठेवली, शेतीवाडीसाठी गहाण ठेवली. आता काय आहे हो? अगं सावकाराकडे जाऊन बघू का मी? सावकाराकडे आधीचेच पैसे त्याच्यावाले 20,000 रुपये माझ्याकडे. पहिलेच आपण दवाईसाठी ते पैसे घेतलं, पहिलेच त्याचे 20-25,000 रुपये आहेत धनी. अरे अजून मागून तर व्याज नाही होईल का आपल्या? मागून तर पाहू दे, देईन तर ठीक, नाही देईन तर ठीक, नाही तर विकून टाकून. हो का? पण त्याची चिंता करू नको तू. पोरीले शिकवायचं म्हणजे शिकवायचं, ठीक आहे? हो मी जातो सावकाराकडे आणि लवकर येतो पटकन. तुम्ही अरे त्याच्या मुखात जरी राम बसला तर पैसे मिळतील. आणि बसतच आहे. आपल्याकडे शेती आहे, बोली द्या. नळपाशी जमीन आहे, कोण नाही घेत. अरे गहाण ठेवतो मी, त्याची चिंता करू नको तू. हो ठीक आहे. आणि मनाने लावून घेऊ नको. नाही नाही, मी पटकन जातो, लवकर येतो. हो यावं. संध्याकाळ हवाच्या सावकाराकडे जातो बाबा. आता सावकारानं हो म्हणलं तर ठीक, नाही तर का करीन. ठीक आहे, जाऊ, प्रयत्न करायला काय हरकत नाही. प्रयत्नार्थी परमेश्वर. जातो. शरीफों का जमाने में, शरीफों का जमाने में, अगर ये हाल ऐसा होता तो शराफत छोड़ दी मैंने, शराफत छोड़ दी
सावकाराच्या घरी आलो, हिम्मत नाही होऊन राहिली का कसं बोलू का बोलू. ठीक आहे, अरे जे होईल ते पाहायला जाईल. आवाज मारून पाहतो. सावकार दादा हो, सावकार दादा म्हटलं, सावकार दादाजी दादा. सावकार भाऊ, अजी सावकार. पाहिजे हे असं होते शाहूकारीपणा. त्या बहीण बेकार, त्या बहीण कोणाची हमाली कराव, शाहूकारना बनाव रे बाबाच्या बहीण. आता अजून कोणता चोट्टा आलं तर काय जाणार. माझी नमस्कार बाबा. माझे होईस का. हो जी हो. तुमच्याकडे आलं माझे बाबा. कायच्यासाठी. काय काम होतं. काम होतं म्हणजे काय काम होतं मला माहित आहे ना. शाहूकाराकडे येतात कोणते लोक. काही काम असलं तर कामासाठीच येते. बरोबर नाही तर तुम्हाला काम धड कोणी हुंगे नाही. हुंगे नाही म्हणजे पुसत नाही म्हणजे पाहत नाही तुमच्या. बरोबर आलाच भीक मागाली नाही बाबा. मग कायले आलास तर. माझी एक अर्जी आहे तुमच्या. पैसे आणलेच का पहिले. कोणते. 20चे 25. अरे 20,000ची चिंता करा नको. कवा 20चे 25 मी देईन. कवा देशील. कवा देशील तू का म्हणत माग. त्या गोष्टीत झाले 1.5 महिना. हो जी. मग आता कुठं मी मेलो का. मेला गेला तर मग मी का करीन. अरे मेल्यावर पचलं माझी जमीन आहे ना. मग का करू. चपा त्या जमिनीला. अरे कोचे माझं. अरे मी तुम्हाला लिहून देतो ना. गहाण पत्र लिहून देतो जमिनीचं. तर मग मी तुम्हाला गहाण पत्र लिहून देतो. त्याची चिंता करू नको. पण मला एक काम पडलं बाबा. कोणतं काम. महत्वाची गोष्ट आहे सावकार दादाजी दादा. महत्वाची म्हणजे माझ्या मुलीचे पेपर आहे बाबा. मी का करू. नाही तुम्ही पेपर नको द्या. माय पोरगीच देई. काल मी जातो ना पेपर द्यायला. बाबाजी माय मजाक नको करा घरी. कायची मजा. बे लढू नको. चांगलं सांग तोंडाना. तोंडाना सांगून आलो. बाबाजी माझ्या मुलीची परीक्षा आहे बाबा. अरे तिला 50,000ची गरज आहे. माझ्या दादा सावकार भाऊजी. सावकार भाऊ 50,000ची गरज आहे. हो जी बाबा. तर मग मी का करू. आहे तर कोटचे देऊ. द्या ना बाबा. द्या बाबा. कोटचे. अरे आपल्या पाचचे द्या ना. आपल्या पाचचे म्हणजे त्या उरावर पहिलेच पैसे झाले. 50,000 मागूनच राहिला. अरे मी आपला वावर का ठेवतो तुमच्याकडे. तर मी तुमच्या गुलामगिरी करून देईन बाबा. काय बरं. हो हो ठीक आहे. बाकी गोष्टी जाऊ दे. 50,000 पाहिजे. ठीक आहे दिले. 50,000 दिले. हो जी. परत कवा करशील. एका महिन्याचा बाद. नाही केलेस तर. नाही केलं तर मी आव ना जी. का मी आव. 50,000 ते 60,000 देतो ना. पाय बरं. हो जी. पाय बरं. हो. डोक्यावर हात ठेवतो आपल्या. कोणाच्या. तू आपल्या. कोणाच्या म्हणजे. मी आपल्या डोक्यावर हात ठेव ना माझ्या डोक्यावर. नाही तुमच्या डोक्यात मरून तुम्ही मेल्यावर मला पैसे कोण दे. एवढं खूप समजते. उलट पालट बोलायचं. बाजी किती म्हणला. 50,000 रुपये. 50,000. टायमिंग आजची किती तारीख आहे. तारीख सोडणार. वेळ सांगणार. दिवस वेळ महिना. फरवरीच्या 8 तारखेला. फरवरीच्या 8 तारखेला. 1 महिना होते. एका महिन्याच्या वर तर 2 दिवस जरी अगाऊ झाले. समजलं का. इकडे पाहा आकड. 2 दिवस जरी अगाऊ झाले तू आहेस तर मी समजलं. आपण तुम्ही ना मी जाणार कुठे बे ते जात नको सांगू ते. बाकी गोष्टी माझ्या शब्दाकडे लक्ष दे. बाबा 2 दिवस जरी अगाऊ झाले तू आहेस तर मी ते तर आवडलं. अबे तू या पैसे पाहिजे का नाही. चल उठ आपल्या घराकडे. मी बोलतो का ना. आपण ऐकते का. तुम्ही बोलता बोंबलू नको. भूताळ बेलले का तर येत आलं. हा करते म्हशी सारखं. देतो. दे बाबा. समजलं का. लक्षात आली गोष्ट. का म्हणलं मी ना. का म्हणलं. का हो. पैसे दे. पैसे देतो ना. तर एका महिन्याच्या वर तर 2 दिवस जास्त झाले. तिसऱ्या दिवशी मी येतो. काय पैसे कमी करा मग. तू खरंच तू आहेच मात्र. आसाराम बापूचा पाय क्लिप लावून ठेवते बाबा. हे घे इकडे पाय. नको करू. शिपी सोनार सावकार सगळ्या बहिणीचं खाणार. असं हे घे पाय कसा चुका लावून मग ते माहीत पैसे.
पाहिजे का नाही पाहिजे एवढं सांग मला. हो जी बाबाजी हा, चल घे मोज. किती आहेत बाबाजी? तर मोज ना 50 महिनेच ना तर 70 देणार का तुले? मला मोजून हा, मोज ना मोजता येते का? थांबा थुका लावतो. काल बुज काढणं पाणी आहे काल थुका लावतेस. आम्हाला एकड्डू नाल्डू बल्डू सुल्डू दल्डू नल्डू गल्डू पल्डू चिकना मुकना दिकना बे? टिंगनी पुंगनी टिंग. हे कोणते पैसे मोजते होते तुझे? चिकना फिकना कावे हे तमिळनाडू भाषा शिकला. हा, जास्त आहेस तू हुशार. मन्नू दंडू न झंडू झाले काय का आहेत बाबाजी 50,000 रुपये. आहे अजून काही? एका महिन्याच्या वर तर 2 दिवस लक्षात ठेव. डोक्यात भर भुसा. एका महिन्याच्या वर तर 2 दिवस झाले तर पैसे कमी घेईन. तू कमी तू असतं मी तू पाय म्हण झालं. ठीक आहे जा घरी. हा. वेळ नाही आहे. हो जी बाबा. हा चल जा. हो जातो. असं आहे बाबाजी. हे होत शावकार एका महिन्याच्या वर तर 2 दिवस झाले का माई बिगर वस्त्रानं हजामत केलं नाही का? अच्छा राहते शावकार बालू. चला घरी जातो. ना चक्कर की बोहरी ना गुर की ढेली. ना चक्कर की बोरी ना गुर की ढेरी. कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेरी. कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेरी. शक्कर की बोरी ना गुड़ की थैली. ना शक्कर की बोरी ना गुड़ की थैली. कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेरी. कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेरी. मंजुळा ए मंजुळा दिले पैसे बाबा. काय झालं मग आले का तुम्ही? मंजुळा खुशीची गोष्ट झाली. मंजुळा मंजुळा ग मंजुळा. कायची मग? शावकार ऐकला. हा त्यानं 50,000 रुपये दिले. पण का? हा आणि पाय तुला एक गोष्ट सांगतो. काय मग? तोंडात तोंड टाकून का? पैसे कुठून आणले का आणले हे आपल्या पोरीले माहीत नाही पाहिजे. आणि माहीत झाला तर तिच्या मनावर परिणाम होईल. पेपर सोडवणार नाही. पैसे पारात जातील. पोरगी नापास होईल. हो ना धनी. आहे ना? हो. हे पैसे घे. हा पण का म्हणे तो का म्हणे? एका महिन्याच्या वर तर 2 दिवस झाले हा तर तू आपली हजामत पाहून घे म्हणे. असं म्हणे. हो अहो 1 महिना लागे 30 दिवस. अच्छा मी आव ना दिल बा तुला का करायला लागते. कास्तकार तो हे आहे. कोण? शावकार ना. शावकार मोठा मक्की चूस माणूस आहे. ठीक आहे. जा मी नंदने का किचन रूम मध्ये स्वयंपाक बनवून ठेवली. किचन रूम मध्ये स्वयंपाक करून ठेवले. हो हो जातो ना हांड्यावरच भिडतो. किती वेळ झाली मला तरी माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे मला 50,000 रुपये दिले नाही. कदाचित माझ्या आईबाबाकडे काही पैसे तर नसतील ना. जर काही घाण ठेवून जर त्यांनी हे सर्व माझ्या शिक्षणासाठी जर पैसे दिले तर मी कदाचित ते स्वीकारणार नाही. आई अगे आई काय झालं बेटा? आई तुला सांगितली होती ना मला 50,000 रुपयाची गरज आहे म्हणून. अगं 50,000 रुपयाची गरज आहे मला माहिती आहे बेटा. मग? पण तुला पण माहित नाहीये. अगं तुझी आजी जेव्हा मरण पावली ना अगं तिची नाही का माझ्याजवळ नाही का बहुत सारे पैसे होते. खरंच? एक छोटासा गल्ला होता. मग ते मरण पावली तर तिनं मला म्हणलं होतं का बेटा काय? इथे जाजो ते एका गोट्याच्या खालच्या तुला गल्ला भेटन. हो तिथं गेली तर बाई 100ची नोट भेटली त्या गल्ल्यामध्ये. काय सांगतेस का? हो बेटा. म्हणजे पूर्ण 50,000 रुपये तर झालेच असते. झाले ना बेटा 50,000. देणं घाई नको थांब. दे लवकर दे.
मम्मी हे तर 500-500चे आहेत आणि तू 100-100 सांगितली म्हणजे नक्कीच तू 100-100च्या नोटा ठेवली असणार. घरच्या खर्चा वगैरे कशी करीन बेटा मी म्हणून ठेवली. खरंच? हो ना. 50,000 रुपये. आई काय ग बाबू कुठे गेले? बाबू घरात आहेत बेटा. बरं बाबूजी का बरं तुम्ही असे घरात राहता? मा सकाळपासून जेवलो नाही माझे माव. तू या कामासाठी गेलो होतो बाहेर. खरंच? जमलं काम. भगवंताची मर्जी. हो पैसे दिले. हो पैसे दिले. जा. बाबा मला कॉलेजमध्ये हा. फीस भरून येईपर्यंत तुम्ही कुठे जायचं नाही. का हो? समजून सांगते. हा. खूपच तुम्ही असे मी पण जेव्हा पण घरी येते तुम्ही घरामध्ये राहतच नाही. शेतावर जावं लागते बाई. वावरात बिना काम नाकलं तर कोण? पण आजच्या दिवस सुट्टी घेतली तर काय होते? सुट्टी घेऊन का करू बाई? बिलकुल यांना जाऊ देणार नाही. अहो सुट्टी घेतलो असतो. सुट्टी घेतलो असतो. तू माझ्या घरी राहील तर मी सुट्टी घेण्यात काही मजा राहील. ते पण आहे. नाही. आपण शेतकरी माणसं मग? शेतामध्ये गेले नाही काबाळ कष्ट केले नाही तर काय खाणार? मग हो आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. तुम्ही दोघं आतमध्ये जा मी जाते. आम्ही सायंकाळी लवकर ती. बाय बाय बाबा. बाय मा बाय. सायंकाळी चल बाई. काय करू? 50,000 रुपये माझ्या शिक्षणासाठी भरणार नाही तर मला एक्झामसाठी बसू देणार नाही. म्हणून मला एक्झामला जावंच लागणार. पण असं रस्ते तर काही करमणार नाही. मला काही बोलत चालत जायला पाहिजे. हे जुळजुळणाऱ्या वाऱ्या सामना हे जुळजुळणाऱ्या वाऱ्या थांबना माझा सजना हृदयी फैसला. हे जुळजुळणाऱ्या वाऱ्या थांबना माझा सजना हृदयी फैसला. चला पत्नी सोबत एक शब्द बोलतो ना घरी. वावरामध्ये जातो. मंजुळा ए मंजुळा
का? जेवण झालं माझ्यावाला. झालं का? आता मी वावरात जातो, शेतावर जातो. हा. तू नंतर येजो. हो ठीक. हा, दुपारची शिदोर घेऊ. हो हो हा, जा जा घरी जा. चला शेतात गेलो पाहिजे. मी या खेळाचा शेतकरी, या खेळाचा शेतकरी, या देशाचा राजा व खेळाचा शेतकरी, या देशाचा राजा व खेळाचा शेतकरी. देशाचा राजा व खेळाचा शेतकरी, या देशाचा राजा व खेळाचा शेतकरी. अति पहिल तुतारी, अति पहिल तुतारी, पहिला नंबर माझा व पहिल तुतारी, पहिला नंबर माझा व पहिल तुतारी. पहिला नंबर माझा व पहिल तुतारी, पहिला नंबर माझा व पहिल तुतारी. वावरात आलो बाप्पा, सूर्यफूल सगळं गेलं, कापसाचे बोट पडले, माझ्यावर बहुत कर्ज आहे बाबा, सावकाराचं कर्ज आहे. मी हे कर्ज कुठून करीन भगवंता, मोठी आपत आली बाबा. काय करू, कुठे जाऊ? ज्या भरोश्यावर मी ना शेतकऱ्यापासून सावकारापासून कर्ज घेतलं, त्या कर्जाचं कोणा ठिकाणी काय ना करणं, का करू मला काय समजत नाही. राहुनिया घरा काय करा, काय समजत नाही. काय करू, जवान मुलगी पत्नी आहे, ज्याच्या भरोश्यावर सगळं काय का होतं माझ्यावाला, तेच गेलं बाबा. अरे शेती सगळी गेली, पैसे कुठून देईन, सावकार एका महिन्यानंतर माघारी. राहुनिया घरा घर तुझे मला, का करू देवा. राहुनिया घरा घर तुझे मला, दाखवा दाखवा घर माझे मला, दाखवा दाखवा घर माझे मला. कुठं गेला रे थो महादेव, त्या मा बहीण मेला घर साला. ह्या बहीण 1 महिना 4 दिवस झाले, 2 दिवस म्हणले होते, ठीक आहे 4 दिवस झाले अगाऊ मेलं का साला हे. बे महादेव, कोण आहे? घरात दरवाज्यावर ठोकून राहिला, मारून लाग. कोण आहे? कोण आहे? ढोरं डुकर. मा कोण आहे बाई? आवाज ऐकलं वाटतं. अरे शावकर साहेब, तुम्ही नमस्कार. कायची भाडीचे नमस्कार. कोणा तो नवरा? माझा नवरा घरात आहे. हा मग घरामध्ये आहेत ते. घरात का करून राहिला, बोलाव त्याला बाहेर. अहो धनी. हा मोठी साधी आवाज देते धनी, पेरलं त्याला. अहो कारभारी, कारभारी. एवढे नाव देत त्या बैरास का करायला ना मग. का बाज बे इकडे हात घेत मग तोड. कामबाजी म्हणजे हेच वय काम घरी येतो, आणून देतो. काय किती दिवस झाले? 4 दिवस जास्त झाले. 4 दिवस तुला 2 दिवस सांगितले होते, समजलं का? 1 महिना 2 दिवस, 1 महिना 4 दिवस झाले. बाजी जाऊ द्या बाजी. हा ना, मी आलो घरातला पुन्हा राहिला नाही बाजी, घरात नव्हते आपलं बाजी, संडासात गेला तर बाजी.
बे तिथं लढणं भुकणं बंद कर. कायचा हा कुठे पैसे चला पैसे देईन बाबाजी. कवा हा देईन बाबाजी. देईन म्हणजे देतो देतो. कवा देतो. अजून 4 दिवसाची मुदत द्या बाबाजी. घाणगीन झाले का चूरचार करून राहिले पराठी कापूस गी अजून काही नाही बाबाजी. नाही झाले बाबाजी. पराठीचे बोट चालले बाबाजी. चालले तर मग आता मला सळव झाडाला मुरा लागला बाबाजी. असं? पराठीचे झाडा उलटे लागले बाबाजी. मुर वरता आले. मला लावतो आता बुरा. हा बाबाजी जाऊ द्या बाबाजी. जाऊ द्या खाऊ द्या काही तू पैसे टाक. तू माझा दिमाग खराब करू नको. बाबाजी आगाच्या वर झाले पहिले 20 तुमच्या तुझे 50 पडते सावकार बाबाजी. बाबाजी बाबाजी फाबाजी काही चालते हातून थोडं बाबाजी. का बाबाजी पैसे आण. तू काय कर. तू आपली अशी तशी कर. बायको एक पोट्टी झाले घाण ठेव का. हा नाही बाबाजी बायको नको गाठ. हा मग माझी साधी दुसरी बायको आहे बाबाजी. का साहेब फक्त 4 दिवसाची मुदत द्या. ए लगेच झाली मुद्दत हुद्दत ते फेरो सांग पैसे आण. 4 दिवस थांबा. ए भाई ए तू होय म्हणजे ना हे तू बाई होईस म्हणून तू बाई होय. तू आलं बघ. ए इकडे बे इकडे ये हो बे तू नाही इले आण बे चांगला बोल. होय बे इकडे पाय माग बे माकड पाय ना. तू इले आणला होता माकड पैसे आले पैसे ठेवाल का. मी आलो मग नतीले का सांगून धाडून आलं साले चोरा. तर मग का म्हणू बे पैसा ढकलते मामाला साल्या म्हणी ना काही म्हणी तुम्ही माय बहीण आहे की मा दिमाग खराब करू नको. समजलं का. माय नाही बाबाजी. हा तर मग का करू. मला मारा नको बाबाजी. तुमच्या हे मा दिमाग तू पैसे आणि खराब करू नको. समजलं का. तू काही बी कर काही कर. आपली अशी जशी कर. पोट्टी गाण ठेव बायको गाण ठेव. महापौरीच्या नावाने छानपणा सांगू येतं. समजलं का. हे पैसे लवकर तुले पैसे आणतो साल्या. हे तू आलतीस का पैसा. तू आलतीस का. तू पैसा ह्या पैसे आल्या चोरा. चल तिकडं पैसे आण साले लवकर. हा आण पैसे. कोण होय चालली तिकडे आई आई करत. हे बघा. का बघा. तुम्ही कोण. का मी कोण दिसून राहिलं इथं. ढोरडुकर माणूसच हो ना. माझ्या घरी येऊन माझ्याशी अपशब्दाने वागायचं नाही. मग का करू तर पाहिला का तू या. आई आई ग काही सांगशील का. बोला लवकर कोणती आई होय तू इथं. बे महादेव काय झालं. माय आली रे का बाबाजी. हा तुम्ही पोरीच्या समोर साले घ्याच्या वक्ती. हा घ्याच्या वक्ती रे चोट्ट्या. काय नको बाबाजी. बे त्या पोरी काय ना का तू पैसे टाक. कोणालाच काही नाही करत मी. देईन बाबाजी. कवा देईन कवा देईन. पिकल्या पिकावर देईन बाबा. पिकल्या पिकावर नाही पिकवत मी काय करेन. मला पिकवतो. आता कुठून आणणार. पैसे म्हणजे तुम्ही माझ्या एक्झाम साठी यांच्याकडून 50,000 रुपये मागितले. मी आहो ना. तुम्ही मला अगोदर का नाही सांगितले. ये लवकर पैसे आण. नाही बाबाजी. 4 दिवसाची मुदत हे 4 दिवस काही नाही. एक काम कर पैसे नको देऊ. पोट्टील पाठव मा संग. का आगी नाही. समजलं का. हे आप हा काय नाही. पोट्टीले पाठव तुले मा घरी. कोटी म्हणजे वय आहे बापोरी एवढी. वय म्हणजे कायची वय. हा पैसा होता एवढा तर तवाला होती वय. हा मेलो. ते मेलो का नाही. तू काय कर. तू मा दिमाग खराब. तुला आण म्हणतो ना. पैसे आण. तू काही बी कर. पैसे आण. ए मोठे ए चल हा सोड. चल तिकडे दूर होय 10 फूट. तुला दूर होय वाटतं ना. तू आलतीस का पैसे नाही आले. तू आलतीस का. तू बाजूने चल तिकडे दूर होय. मला मारते.
तू पोरगी होस म्हणून हा समजलं का? नाही तर तू नाही देत पैसे पैसे इकडे ये चल इकडे रोज 4 दिवस थांबा सावकार साहेब, फक्त 4 दिवस थांबा तुम्ही, फक्त एवढं 4 दिवस. बोललो मारलं समजलं का? बरं आता मला खरं सांग, पैसे देशील का बा तू? 4 दिवस टायमिंग सांग बिलकुल पाय. हो 4 दिवसाबाद कसे कोण देणार? समजलं? लक्षात आलं का आता? किंवा 4 दिवसाबाद 4 दिवस 5 दिवस दिले तुले, चल जा. ठीक है? 5व्या दिवशी नाही दिले उसको उठा के लेके जाऊंगा. चल दादागिरी नाही, समजलं का? 4 दिवस हा 5 महिन्याचा बाद. बे तू सांगू का आता? बे 4 दिवस मागून 1 दिवस शिवायचा. 5 दिवस 5व्या दिवशी पैसे दिले तर ठीक, न त्या पोट्टी नाही उचलून नेलं. समजलं का? तू आहेस तर मी या. ठीक आहे बे? ठीक आहे का? सायलेंट वाटतं बोलणं. हा ते कोण करू कोंबडी मोठा करू का करू भगवंता. अरे माझ्या सामान माझ्या पत्नीची मुलीची दुनियाभराची घेते, माझ्या जीवनाला काय अर्थ नाही. मी आपलं जीवन ठेवून करू का? माझ्या पत्नीची माझ्या मुलीची रक्षा करणं माझ्यानं होत नाही. या कर्जाच्या पायी सगळं डुबलं. माझ्या मुलीला मारते, पैसे नाही द्यायला तर मी तुझ्या पोरीला घेऊन जाईल म्हणते. काय म्हणाली होती मी? ठीक आहे यायला झोपू दे, मग मला काय करायचं ते करतो मी. मला एक सांगा बाबा, जेव्हा तुम्हाला मी विचारले की पैसे कुठून आणले म्हणून, तर तुम्ही माझ्याशी खोटे का बोलले? आई, अगं तू तरी माझ्याशी खरं बोलायची होती. काय सांगू माझे माव, मला पैसे तुला द्यायचं होतं, शिकवायचं होतं. आज माझ्या घरी येऊन तो माणूस माझ्या आई बाबावर हात उचलतो. माझ्या जीवाला काय वाटत असेल? परमेश्वरा, अरे हे दृश्य पाहायच्या ऐवजी मला तू लहानपणी असतानाच का साई शिर्डीच्या सत्ता आता धाव घे. तू साई शिर्डीच्या सत्ता आता धाव घे. वाहिले पुष्प तुझ्या कानावरी, वाहिले पुष्प तुझ्या कानावरी. रात्र झाली, मा जेवण खाऊन करा, आराम करा. माझे मा उद्याची उद्या पाहू करा आराम. बाबा, आज जे काही कृत्य झाले खरंच कोणावर तर नाही घेणार ना तुम्ही? नाही. अहो, आज जरी असा दिवस आला तर उद्याचा दिवस असा येईल की तुम्ही त्याचे पूर्ण पैसे त्याच्या तोंडावर फेकून माराल. खरंच ना बाबा, असे करणार ना तुम्ही? करीन बाई, करीन ना, तुझ्यासाठी करीन मा. नक्कीच ना? पैसे आणीन बाई, मी कुठूनही पैसे आणीन. चला, माझ्या मुलीची पत्नीची रक्षा करू शकत नाही, माल गेला माझ्यावाला. अरे माझ्या डोळ्यासमोर माझ्या पत्नीला मारते, माझ्या मुलीला म्हणते 5 दिवसात पैसे दिलाच नाही, तुझ्या मुलीला घेऊन जाईन म्हणते. मी का करू? अरे माझ्या डोळ्यासमोर असं कृत्य घडते, माझ्या जीवनाला काही तथ्य नाही. चला शेतामध्ये जातो, माझ्या मनाला वाटते ते करून घेतो. आपल्या जीवनात जगण्यात काही अर्थ नाही. चला शेतात जातो.
अगं पण आपण 2 दिवस झाले आपण आपल्याच कामामध्ये आहोत बेटा, पण तुझे बाबा दिसत नाही. कुठे गेले तर माझा जीव खूप घाबरत आहे बेटा. तुझंच माझं पण होत आहे. थोडंच बघ ना कुठेतरी. चाल ना बघ. इकडे बघ, मी इकडे बघते. बाबा दिसले का? अगं कुठे गेले? विचार ना कुठेतरी. अगं ते शेरीच्या कोट्यात जाऊन पाय, दरवाजा बंद दिसत आहे. अगं शेरीच्या कोट्याचा दरवाजा बंद आहे. खोल खोल त्याला खोल. बाबा चला भाऊ, 8 दिवस झाले माझा मित्र महादेव जवळीक माझा मित्र. 8 दिवस झाले त्याच्यासोबत माझी भेट नाही, काही नाही, माहित नाही. आता रोज पांठल्यावरती येऊन बसायचा, मला चाय पाजायचा किंवा माझ्याकडून सुपारी खायचा. भेट झाली नाही, मला बरं वाटत नाही. गेलं पाहिजे, गरीब जरी आहे पण मनाचं साफ, निष्ठावंत आहे, नीतिवान आहे. त्याच्या घराकडे गेलं पाहिजे. होऊ शकते प्रकृती तर बरी नसेल. अरे मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी. सावळा मुरारी माझा, सावळा मुरारी, सावळा मुरारी माझा, सावळा मुरारी. मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी. महादेवचं घर आलं. अरे रडण्यासारखा आवाज येतो. काय झालं नेमकं? नाही, काही ना काही विपरीत परिणाम, काही ना काही यांच्या घरामध्ये काहीतरी घडलं. आवाज मारतो. महादेव म्हटलं माझ्या मित्रा 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 गा मित्रा. महादेव, ए बाबा महादेव. अरे रडण्याचा आवाज येते, बोलायला खाली नाही. मीच घरात आतमध्ये जाऊन बघितलं पाहिजे. काय सांगू बाबा, सांगायला काहीच नाही आहे. मुलीच्या शिक्षणासाठी आम्ही कर्ज काढलं होतं. बरोबर आहे. पहिलीचे नाही का औषधी पाण्याचे 20,000 होते. बरोबर. अजून 40,000 रुपये ते कास्तकाराला मागितले, शाहूकाराला. आणि त्यांच्याच टेन्शन पाहिजे जर खाऊन आत्महत्या केली. आत्महत्या केली? अरे 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 परमेश्वरा, काय वेळ आणलास या कास्तकारावरती. एकीकडे महागाईला लुटलं, दुसरीकडे निसर्गाने लुटलं, तिसरीकडे सावकारानं लुटलं. आणि काय या कास्तकारावर वेळ आणली बाबा रे. अरे 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 मी काय म्हणतो, रडून आता काही मिळणार नाही, समजलं की नाही. झालं गेलं ते 9 साले पावलं, पण आता आम्हाला हिंमत ठेवायची आहे. इथून आम्हाला समोर कसं जगता येईल, कसं मुलीचं भविष्य उज्ज्वल करता येईल, ही विचारसरणी आम्हाला डोक्यात आणायची आहे. समजलं की नाही. मी सरपंच या नात्याने पोलीस स्टेशनला फोन करतो, केस चिरफाडसाठी पाठवतो कोहिला. पण हिंमत हारायची नाही. तो सुद्धा माझा जिवलग मित्र आहे. समजलं, एक पान वाटून खाऊन घेणारा. आणि म्हणून मी विचार केला, मागे मला एकदा मिळाला. म्हटलं हा नेहमी नेहमी नाराज अवस्थेमध्ये असते, याच्यावर कोणतंच टेन्शन आहे, परंतु सांगायला खाली नाही. आणि हे जर सांगितलं असतं मला तर हे वेळ आली नसती. पहा बांधवानो, अरे वेळ कशी आली या शेतकऱ्यावरती. नाही का, कोण आहे रे आमच्या कास्तकाराचा वाली. एका दाण्यापासून हजारो दाणे तयार करणारा हा माझा कास्तकार बाप. पण त्याच्या मालाला भाव नाही.
एकीकडे निसर्ग साथ देत नाही, मुलीचं लग्न जर करायचं पडलं तर त्याला सावकारून कर्ज काढून आणावं लागते, स्वतःच्या घर बांधू शकत नाही. आमचा कास्तकार बळी एखादी साबण कंपनीतून जेव्हा निघते तिच्यावर त्याची MRP असते, बरोबर आहे. आम्ही आता 10 वर्षापासून भाव पाहून राहिलो तांदळाचा. साबण खाऊन जगतील का जी लोक? जगतील का? नाही. साबण खाऊन जगतील का? शॅम्पू खाऊन जगतील? हा, कोणाकडे टायर ट्यूब कारखाने, अनेक कारखाने, ते टायर ट्यूब खाऊन जगतील का? त्याला अन्नच खाऊन जगावं लागेल. पण 10 वर्षापासून माझ्या कास्तकाराच्या तांदळाला भाव 3000 रुपये. 3000 रुपये कास्तकाराला भाव. लहानशी साबण घ्यायला गेलो तर 25 ते 50 रुपयाची एक साबण. अरे अरे, म्हणजे आमच्या कास्तकारापेक्षा, आमच्या अन्नापेक्षा साबण श्रेष्ठ आहे, आमच्या अन्नापेक्षा टायर श्रेष्ठ आहे, आमच्या अन्नापेक्षा सायकल श्रेष्ठ आहे, आमच्या अन्नापेक्षा मोटरसायकल श्रेष्ठ आहे. आणि म्हणून अरे वेळ कशी आली या शेतकऱ्यावरती, कर्जा पायी बंधून आत्महत्या करती, कर्जा पायी बंधून आत्महत्या करती. वेळ कशी आली या शेतकऱ्यावरती, वेळ कशी आली या शेतकऱ्यावरती. शहाण्या लोकांना शब्दाचं भार असते आणि ती क्वालिटी महादेव मध्ये होती. आणि म्हणून कर्जा पायी बंधून आत्महत्या करती, कर्जा पायी बंधून आत्महत्या. काय केलं त्या महादेवनं? त्या निसर्गावरती भरोसा केला, मात्र काय नाही रे, राख रांगोळी झाली. आणि म्हणून पुढे काय शब्द म्हणतोय का? निसर्गावरती केला भरोसा, निसर्गावरती केला भरोसा, अतिवृष्टीमुळे झाली निराशा. निसर्गावरती केला भरोसा, अतिवृष्टीमुळे झाली निराशा. सावकाराची मोठी जबराई, पत्नी मुलाची इज्जत घेई. काय म्हणतो? यावर्षी अतिवृष्टी झाली, अति पाऊस पडला, सोयाबीनचं पीक नष्ट झालं. हो, काय करतील? कशाला देतील त्या? सावकाराचे पैसे, कृषीवाल्याचे पैसे. आणि म्हणून निसर्गावरती केला भरोसा, अतिवृष्टीमुळे झाली निराशा. पण सावकाराची मोठी जबराई, पत्नी मुलाची इज्जती घेई. आणि म्हणून त्या महादेवाला वाटलं मी जिवंत असताना अरे जगण्यापेक्षा मरण बरं ह्याची आरती. नाही का? अरे जगण्यापेक्षा मरण बरं ह्याची आरती. कर्जा पायी बंधून आत्महत्या कर, कर्जा पायी बंधून. याच ठिकाणी माझा वेळ समाप्त झाला आणि याच ठिकाणी थांबतो. पैशाचं वाचन करतो.